श्री दत्त जन्म सोहळा भाग 1 श्री दत्त जन्मकथा अत्रि मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्त हस्ताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्य सुद्धा तिला भिवून वागे. अग्नी तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्या पुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याचा प्रभाव. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी अनुसूयेचे सत्व पाहण्याचे ठरविले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्रि मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ. ऊन मी म्हणत होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेल्या ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हाला इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. आसनी बैसता सत्वर म्हणती क्षुधा लागली फार, नग्न होऊनी निर्धार इच्छा भोजन देईजे. हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे. यास जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे. असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करीते. एवढे बोलून अनुसया तत्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. हे जाणोनी मानसी तीर्थगंडी देई कांतेसी, गंगा प्रक्षोनी तिघांसी भोजन देई जाणपा. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले. तो काय? त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान. ती तीन गोजिरी गोजिरे बालके पायांजवळ लोळू लागली. तेव्हा अनुसूयेने तत्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि कंचुको सहित परिधान फेडून ठेवी न लागता क्षण, नग्न होऊन या जाण बाळांजवळी बैसत असे. बाळे घेऊनी मांडीवरी स्तनी लावी जेव्हा सुंदरी, पाना फुटला ते अवसरी देखोनी सती आनंदे. त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाण्यात घालून थोपटून निजविले. असे या पतिव्रत्याचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली, पण ही तिन्ही बालके मात्र आहे त्याच स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रि मुनींच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी ते तीन बालके म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिले. नारदांनी त्या बालकांना तत्काळ ओळखले, पण तेथे ते काहीच बोलले नाहीत. अत्रि मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. ऐसे सांगता ब्रह्मपुत्र तिघी मिळाल्या एकत्र, जोडून या पाणी मात्र नारदासी विचारिती. तेव्हा त्या तिघींनी नारदाला हात जोडून विनंती केली की हे मुनिवर, आम्हाला त्या अत्रि मुनींच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले पती परत शोधून घेऊन येऊ.
तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्री मुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची माफी मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्री मुनींनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसूये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसूयेने तिघे बालक म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्रप्रेमाने राहू देत, असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले. मासा माझी मार्गेश्वर, उत्तम महिना प्रियकर, तिथी माझे तिथी थोर, चतुर्दशी शुद्ध पै. वार बुधवार कृत्तिका नक्षत्र, ते दिनी ब्रह्म विष्णू त्रिनेत्र. तिघे मिळून एकत्र, शुद्ध सत्व निवेडिले. त्रैमूर्तींचे सत्व मिळून, मूर्ती केले असे निर्माण. ठेविते झाले नामभिधान, दत्तात्रय अवधूत. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयाचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आष्ट्यागत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्मसोहळा दुपारी 12 वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो. श्री दत्त जन्माविषयी आणखी काही कथा. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसूयेच्या उदरी जन्माला आले. श्री दत्त जन्माची एक कथा ब्रह्मपुराणात आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभत्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत् कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आशा करते ही श्री दत्त जयंतीची कथा तुम्हाला आवडली असेल. ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.